महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर वसलेले सोनापूर हे एक डोंगराळ भागातील छोटेसे गाव होतं. परंतु निसर्गरम्य वातावरण आणि कष्टाळू माणसे याच गावामध्ये तो धक्कादायक प्रकार घडलेला आहे. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. आता याच घरातून सतत खोदण्याचा आवाज येत होता आणि त्यानंतर जे काही सत्य समजलं अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. वर्षाच्या अखेरीस अशी काही घटना घडली की सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. गावाच्या कडेला सदाशिव कुलकर्णी यांचे एक जुने वाड्यासारखे घर होतं. सदाशिवराव हे तसे अबोल गृहस्थ, पण गेल्या 15 ते 20 दिवसांपासून त्यांच्या वाड्यात काहीतरी वेगळे घडत होते. बाहेरून कुलूप, विचित्र आवाज आणि मंत्रोच्चाराचे पुटपुटणे हे ऐकू येत होते. परंतु जेव्हा घटना उघडकीस आली तेव्हा सर्वांना धक्का बसला. वर्षा अखेरीस असे काय त्यांच्या घरामध्ये घडलं की सर्वांना मोठा धक्का बसला. त्याचबरोबर घरातून सतत खोदण्याचा आवाज येत होता. वर्षाचा अखेरचा तो दिवस आणि घरातून सतत खोदण्याचा आवाज. सर्वांना एकच प्रश्न पडायचा की हा आवाज कुठून येत आहे आणि सर्वांनाच धक्का बसायचा. मग पुढे अशी माहिती आली की सदाशिव कुलकर्णी यांचं एक जुना वाडा आणि वाड्यासारखे ते घर होते. आणि सदाशिवराव हे तसे गेल्या 15 ते 20 दिवसांपासून त्यांच्या वाड्यात काहीतरी वेगळे घडत होते असं सर्वांना जाणवत होतं. बाहेरून कुलूप असायचं, पण रात्रीच्या वेळी आतून काहीतरी विचित्र आवाज आणि मंत्रोच्चार येत होता. त्याच गल्लीत राहणारा विशाल, जो एका स्थानिक वर्तमानपत्रात वार्ताहर म्हणून काम करायचा, त्याला या हालचालींचा संशय आला. त्याने पहिले पाहिले होते की रात्रीच्या अंधारात 2 ते 3 अनोळखी इसम तोंडाला रुमाल बांधून वाड्यात शिरत होते. हे त्याला समजलं. मग विशालने ही गोष्ट गावचे सरपंच विनायकराव आणि पोलीस पाटील बापूसाहेब यांच्या कानावर घातली आणि मग या घटनेत तो धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. रात्रीचे 11 वाजले होते. विनायकराव, बापूराव आणि विशाल यांच्यासह 5 ते 6 तरुण मुले चोर पावलांनी सदाशिवरावांच्या वाड्यापाशी पोहोचली. वाड्यातून धूर वास येत होता आणि कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज येत होता. आता विशालने हळूच खिडकीतून आत डोकावले आणि जे पाहिले त्याने त्याच्या अंगावर काटा आला. अघोरी पूजेचा मांड तिथे ठेवला होता आणि वाड्याच्या मध्यभागी असलेल्या हॉलमध्ये मांत्रिक नावाचा एक भयानक दिसणारा माणूस बसला होता. त्याच्या अंगावर अनेक माळा, कपाळावर मोठा शेंदेरी टिळा आणि हातात मानवी कवटी होती. समोर जमिनीवर केळीच्या पानावर काळी बाहुली, हळदी कुंकू, लिंबू, सुया आणि रक्तासारखे दिसणारे लाल द्रावणे ठेवली होती. सदाशिवरावसारखे दिसणारे रक्तासारखे दिसणारे लाल द्रावण ठेवले होते. सदाशिवराव त्याच्या समोर हात जोडून बसले होते. आता मांत्रिक जोरजोरात मंत्र म्हणत होता. अधूनमधून अग्नीमध्ये काहीतरी टाकत होता, ज्यामुळे निळा धूर निघत होता. आता सरपंच आणि त्यांच्या टीमने घराचे दार जोरात ढकलले, आत प्रवेश केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मांत्रिक आणि सदाशिवराव गंगारले, पण खरी भीषणता अजून पुढेच होती. जेव्हा हे सर्वजण घराच्या आतल्या देवघरात गेले तेव्हा तिथे 6 फूट खोल खड्डा खणलेला दिसला होता. आता खड्ड्याच्या बाजूला उकरलेली माती पसरलेली होती. त्या खड्ड्यातून काहीतरी मौल्यवान वस्तू निघाली या अंधश्रद्धेपोटी हा सर्व प्रकार सुरू होता. मांत्रिकाने सदाशिवरावांना पटवून दिले होते की त्यांच्या पूर्वजांनी या जमिनीखाली सोन्याच्या मोहराचा हंडा पुरला आहे, पण तो मिळवण्यासाठी विधी करावी लागेल असं मग त्या मांत्रिकाने सांगितलं होतं. मग पुढे सुद्धा या घटनेमध्ये ती धक्कादायक माहिती हळूहळू समोर आली होती. जेव्हा हे सर्व काही दृश्य अनेक जणांनी पाहिलं, म्हणजे सरपंचांनी पाहिलं आणि तेथील लोकांनी पाहिलं, तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. पुढे अजून माहिती उघड जी झाली ती पाहून धक्का बसला. आता सरपंचांनी जाब विचारताच मांत्रिकाचा एक साथीदार गण्या याने सुरा उपसून धमकावण्यास सुरुवात केली. मध्ये पडू नका, अन्यथा तुमचा बळी दिला जाईल असं तो म्हणत होता. अशी धमकी त्याने दिली. पण गावातील तरुणांनी धैर्याने त्याला पकडले आणि पोलिसांना फोन केला. आता मग पोलिसांना फोन केल्याबरोबर काही वेळातच राधानगरी पोलीस स्थानकाचे पथक तेथे दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि तेथून जप्त केलेल्या वस्तूंमध्ये काही प्राण्यांची हाडे आणि अघोरी पूजेचे साहित्य सापडले. मग पोलीस तपासात समोर आले की हा तात्या मांत्रिक भोळ्या भाबड्या लोकांना गुप्तधनाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचा.
सदाशिवरावांनी आतापर्यंत या कामासाठी आपले शेत गहाण ठेवून मांत्रिकाला 5 लाख रुपये दिले होते आणि या मांत्रिकाने काय सांगितलं होतं ते पहा. जेव्हा सदाशिवरावांबरोबर सदाशिवरावांची आणि या मांत्रिकाची ओळख झाली तेव्हा हा मांत्रिक म्हणाला की वर्षा अखेरच्या शेवटीच तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला ते गुप्त धन 100% मिळू शकतं असं ते म्हणाला होता. मांत्रिक असं म्हणल्याबरोबर सदाशिवरावांना असं वाटलं की आपल्याजवळ आता थोडाफार पैसा येईल आणि त्यानंतर मग या अघोरी प्रकारात त्यांनी सुद्धा साथ दिली आणि त्यानंतर मग अशा प्रकारचं हे कृत्य घडलं होतं. आता याच कामासाठी आपले शेत गहाण ठेवून मांत्रिकाला 5 लाख रुपये दिले होते अक्षरशः. आणि गावात ही बातमी पसरताच लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. ज्या वाड्याला लोक आदराने पाहायचे तिथे असा अघोरी प्रकार घडत होता हे पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. या वाड्याला अनेक लोक मानत होती. सदाशिवरावांना आजपर्यंत खूप लोक मानत होती आणि सदाशिवरावांनी आणि याच वाड्यात अशी अघोरी प्रथा घडल्यामुळे सर्वांना एक मोठा आणि आश्चर्याचा धक्का बसला. अंधश्रद्धेपोटी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो याचे हे जिवंत उदाहरण होते. पोलिसांनी त्या मांत्रिक, त्या साथीदार आणि सदाशिवराव यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या घटनेने सोनापूर गावाला एक मोठा धक्का बसला. विशालची सतर्कता आणि गावकऱ्यांची एकजूट यामुळे एका मोठ्या अनर्थाला वेळीच आवर घालण्यात आला. आता विज्ञानाच्या युगातही अशा प्रथा अस्तित्वात असणे ही समाजासाठी शरमेची बाब आहे. या घटनेतून ही धक्कादायक माहिती समोर आली होती. त्या वाड्याला अनेक लोक मानत होती, सदाशिवरावांना अनेक लोक मानत होती, परंतु एका मांत्रिकाच्या, साध्या मांत्रिकाच्या त्या बोलण्यात ते बळी पडतील असं कोणालाच वाटलं नव्हतं आणि चक्क 5 लाख रुपये त्यांनी गमावले आहेत. तो मांत्रिक म्हणाला की तुमच्या घरामध्ये खोदकाम केलं तर तेथून गुप्तधन सापडू शकतं. मग त्यांनी कोणकोणते प्रकार, मग ते प्राण्यांची हाडे, त्यानंतर हळद कुंकू असं सर्व काही तिथं गावकऱ्यांना, त्या सरपंचांना दिसलं आणि अक्षरशः मग संपूर्ण घटना जी होती ती समोर आलेली आहे. या घटनेने सोनापूर गावाला एक मोठा धडाच मिळाला असं म्हणायला हरकत नाही आणि त्या तरुण म्हणजे विशालची सतर्कता आणि गावकऱ्यांची एकजूट यामुळे एका मोठ्या अनर्थाला वेळीच आवर मिळाला. त्यामुळे समाजासाठी ही शर्मेची अत्यंत निंदनीय बाब आहे असं म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या.